नमस्कार अमरावती। अमरावतीत महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या विभागीय मिनी सरस वैदर्भीय या महोत्सवाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। सायन्स कोर मैदान येथे जिल्हा प्रशासन आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने महिला दिन महोत्सव आणि विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सव 2026 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता अशा महोत्सवाची मोठी गरज आहे। चिखलदरा महोत्सवात सुद्धा महिला बचत गटाकरिता प्रदर्शन आणि विक्री केंद्र स्थापन करून या उपक्रमाला अधिक व्यापकता देण्याचा प्रयत्न केला जाईल। उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना उद्योजक बनविण्याकरिता प्रशिक्षण आणि आर्थिक मदत दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले। अमरावती जिल्ह्यात सध्या सुमारे 2,20,000 महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या असल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान अमरावतीमध्ये टाटा ट्रस्टचे हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले। या महोत्सवात एकूण 156 स्टॉल लावण्यात आले असून त्यापैकी 110 स्टॉलवर महिला बचत गटाकरिता तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री सुरू आहे, तर 46 स्टॉलवर विविध खाद्यपदार्थांची मेजवानी नागरिकांकरिता उपलब्ध आहे। द फ्लेवर ऑफ महाराष्ट्र अंतर्गत कोकण, कोल्हापूर, जळगाव आणि नागपूरच्या खास पदार्थांचा आस्वाद अमरावतीकर घेत आहेत। पालकमंत्री बावनकुळे यांनी स्टॉलला भेट देत महिलांसोबत संवाद साधला, त्यांच्या कार्याचे कौतुक सुद्धा केले। यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण तसेच एकल महिलांकरिता उपयुक्त पुस्तकांचे विमोचन सुद्धा करण्यात आले। कार्यक्रमात महिला व बालकल्याण विभागांचे पोर्टलचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले। महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास आणि स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचेही आयोजकांनी सांगितले। जेव्हा उमेदची सुरुवात झाली, जेव्हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं, आता पुन्हा आपलं देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। जेव्हा 2018 मध्ये उमेदची भूमिका आली, उमेदचं गठन झालं, तेव्हा निश्चितपणे या अभियानाच्या माध्यमातून मग हा अभियान इतकं मोठं झालं महाराष्ट्रामध्ये की उमेदच्या महिला बचत गटाची रचना इतकी वाढली की या जिल्ह्यामध्ये जवळपास 22,000 महिला बचत गटाची स्थापना झाली। एकट्या अमरावतीमध्ये 22,000 महिला बचत गट तयार झाले आणि यामध्ये 2,20,000 महिलांनी सहभाग घेतला आणि या 2,20,000 महिलांमध्ये मला एक गोष्टीचा अभिमान आहे की या ठिकाणी 40,000 महिला बहिणी आमच्या लखपती दिदी झाल्या, हे सर्वात महत्वाचं आहे। या जिल्ह्यामध्ये जे काही बचत गट असतील किंवा विदर्भात जे बचत गट असतील त्या संदर्भात मी बोंडेसाहेब आपल्याला एकच सांगू शकतो की संगीता महापात्रा ह्या ज्या CEO आहे, मी आता सर्व सरकारी योजनेमध्ये काम पाहतो, सर्व प्रशासक अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलेलं आहे, परंतु CEO मॅडमनी जेवढ्या व्हिजिट दिल्या तेवढ्या मला वाटत नाही की 10, 15, 20 वर्ष राहिलेल्या CEOनी अमरावतीत कधी दिल्या असतील। आज मार्च 4 पासून 8 तारीखपर्यंत विभागीय मिनी सरस आणि वैदर्भी महोत्सव आपण सायन्स कोर ग्राउंडला राबवत आहोत। हे दरवर्षी मागच्या 3 वर्षापासून आपण वैदर्भी महोत्सव राबवत आहोत। यामध्ये मागच्या 3 दिवसामध्ये जवळपास 30 लाखाच्या वर महिला बचत गटांची विक्री झालेली आहे। यामध्ये 130 वस्तूच्या बचत गटांचे स्टॉल आहे आणि 40 खानावळीचे स्टॉल लागलेले आहेत। यावर्षी आपण थोडं नाविन्यपूर्ण प्रकरण म्हणून फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र, ज्यामध्ये कोल्हापूर, अकोला, वर्धा त्या ठिकाणी पण खानावळीचं स्टॉल बचत गटांना बोलवले होते। बिकॉज आमच्या 2 वर्षामध्ये असं लक्षात आलं की बचत गट खानावळीवरती खूप जास्त लोकांचं प्रेम असते, तर जरी आपण वेगळं काही चव आणले तर लोक अजून अट्रॅक्ट होतील आणि गर्दी वाढतील। 5 तारीखला आपण हास्यकवी समीर चोगले ह्यांचं पण एक प्रोग्राम ठेवलं होतं आणि त्याच्यासाठी पण त्या दिवशी खूप जास्त गर्दी झाली होती, तर खूप चांगला रिस्पॉन्स
आहेत. प्रत्येक वर्षी हेच आम्हाला ऐकायला मिळते की लोकांना बऱ्यापैकी हे माहिती नसते. तर आपण आपला प्रेस नोट माध्यमातून आणि जाहिरात माध्यमातून यावेळी प्रचार प्रसिद्धी करतच होतो. ह्यावेळी बोंडे साहेबांनी पण आणि खोडके साहेबांनी पण मुद्दा मांडला की डिसेंबर-जानेवारीमध्ये जरी आपण हे प्रदर्शनी घेतले तर अजून जास्त चांगलं रिस्पॉन्स मिळतील. तर आम्ही नक्की पुढच्या वर्षी शासनाला रिक्वेस्ट करू की हे आपण कसं लवकर घेऊ शकतो. त्याच्यासाठी शासनाने जरा आम्हाला निधी लवकर उपलब्ध करून दिली तर आम्ही डिसेंबर-जानेवारीला ह्याचं नियोजन करूया.